रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तांनो, कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. दोस्तांनो, शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होत असतं. तुम्हाला माहिती आहे, चिंते एवढं शरीराचं शोषण दुसरं कोणी करू शकत नाही. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग दोस्तांनो अजून तयार व्हायचंय. एकदा कर्तव्याच्या वाटेवरून जायचं ठरवलं की भावनांना विसरायचं असतं. ज्याच्याजवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा पडत नसतो. म्हणून दोस्तांनो, आयुष्याच्या प्रवासामध्ये स्वतःजवळ चांगले विचार ठेवा. चांगले विचार पेरत चला, चांगले विचार रुजवत चला. आपल्या माणसाला साथ द्या, आपल्या माणसांना सकारात्मक बनवा आणि आपलं घर आनंदामध्ये ठेवा. नक्की एकदा विचार करा. चला दोस्तांनो, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. दोस्तांनो, आपण नवीन असाल आणि आपण अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट म्हणून हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हे सुंदर सुंदर विचार आपल्या नातेवाईकापर्यंत, आपल्या मित्रपरिवारापर्यंत आवर्जून शेअर करून पोहोचवा. लाईक आणि कॉमेंटच्या माध्यमातून हे विचार आपल्याला कसे वाटतात ते आवर्जून कळवत चला. चला दोस्तांनो, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. प्रत्येकाला इथं गर्व आहे. मी आहे तरच सर्व आहे, नाही तर सर्व व्यर्थ आहे. कुणा वाचून कुणाचं राहत नसतं. आदर करा सर्वांचा, हाच खरा मानव धर्म आहे. प्रेमानं जोडलेली चार माणसं आणि त्यासाठी लागणारं 2 गोड शब्द, हे वैभव ज्याच्याजवळ असतं तोच या जगात खरा श्रीमंत असतो. उगीच मोठेपणा दाखवून नावलौकिक मिळवण्यापेक्षा जसे आहात तसेच राहून स्वतःचं माणूसपण राखलेलं बरं असतं. ज्याचं मन चांगलं असतं नेमकं त्याचंच नशीब खराब असतं. आकर्षण हे सौंदर्याचं आणि पैशाचं नसावं, तर चांगल्या विचारांचं आणि माणसामध्ये असलेल्या चांगल्या संस्कारांचं असावं. संयम ठेवा. संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो, पण तो कायम मुक्कामाला राहत नसतो. अपमान हे जगातलं सर्वात मोठं मोटिवेशन असतं. फक्त अपमान पचवता आला पाहिजे. माणसाच्या जीवनातील सर्वात मोठी कमजोरी म्हणजे माणसाचं मन खचून जाणं. एकदा मन खचलं की त्याला उभारी घ्यायला फार कठीण असतं. म्हणून माणसानं कधीही खंबीर राहणं आवश्यक असतं. जीवनात अडचणी अनेक असतात, त्याला तोंड देऊन जगणं हे जीवनाचं तत्व असतं. कितीही चांगलं वागा, चांगलं बोला, चांगलं काम करा, तरीही कुणाच्या तरी नजरेत आपण वाईट असतोच. खोटं बोलून देवदर्शन घेतलं तर देव कधीच प्रसन्न होणार नाही. देव सत्याचा वाली आहे. कितीही खोटं बोललं तरी सत्य उजेडात येतच असतं. कोणाच्या आयुष्यात ऑप्शन म्हणून नाही, तर ऑल टाइम परफेक्ट आणि स्पेशल म्हणून जगलं पाहिजे. कधी कधी आपल्या हक्काच्या ठिकाणावरून आपल्याला जाणून बुजून दूर ठेवलं जातं.
परंतु निराश होऊ नका, कारण घरातील वातावरण शुद्ध, पवित्र आणि प्रसन्न ठेवणाऱ्या तुळशीचं स्थान हे घराबाहेरच असतं. राग आणि वादळ हे दोन्ही सारखेच असतात. ते शांत झाल्यावर समजतं किती नुकसान झालं आहे ते. क्षणभराच्या रागानं कधी कधी आयुष्यभर प्रेम करणारी माणसं ही गमावली जात असतात. म्हणून रागावर नियंत्रण ठेवा. सगळीच माणसं आठवणीत राहत नाहीत, काही हृदयात राहत असतात. आयुष्यात सर्व काही परत मिळू शकतं, पण वेळेबरोबर हरवलेलं नातं, वेळेबरोबर बोललं गेलेले शब्द आणि वेळेबरोबर निघून गेलेला विश्वास परत कधीच मिळत नाही. संस्कृतीचं भान असणाऱ्यांना संस्काराचं ज्ञान पाजावं लागत नसतं. दुसऱ्याचं वाकून बघण्यापेक्षा स्वतःमध्ये झाकून बघा, म्हणजे दुसऱ्यांच्या दोषाबरोबर स्वतःचेही दोष समजतील. बँकेतील खाते, अंगावरील दागिने सांगत नाही माणसानं किती कमावलं. स्मशानातील गर्दी सांगत असते माणसानं काय कमावलं. सर्वात जवळच्या माणसानं दगा दिल्याशिवाय जाग येत नसते. काही माणसं पायरीवरच्या शेवाळासारखे असतात. आधाराचं सोंग करून अचानक ओलथून टाकतात. हजारो लोक येऊन कान भरून जातील, पण विश्वास कोणावर ठेवायचा हा निर्णय मात्र आपला असतो. आयुष्यात काही शिकायचं असेल तर कठीण परिस्थितीशी शांत राहणं शिका. विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा. शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे. चांगला माणूस घडवणं हे शिक्षणाचं खरं ध्येय आहे. समुद्रात कितीही मोठं वादळ आलं तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.